हा बोल बेटा, कशी आहेस? ठीक आहे ना तू? मी तर ठीक आहे आई, एकदम छान आहे. तू कशी आहेस? देवाच्या कृपेने मी पण ठीक आहे बेटा. अच्छा, काय झालं? अचानक फोन केला मला तू? आई, माझा दीर गावातनं इथे माझ्याकडे आलाय. काय म्हणतेस तू? अरे रे, तो तिथे का आलाय? मला वाटतं इथल्या IT कंपनीमध्ये त्याला नोकरी लागलीये. जॉईन करायला आलाय. काय तो इथेच थांबणार आहे की अजून कुठे थांबणार आहे बाहेर? मला वाटतं तो इथेच थांबणार आहे. कारण माझ्या नवऱ्याचा त्याच्यावर खूप जीव आहे ना. म्हणूनच मला असं वाटतं की तो इथेच थांबेल. अरे रे, हे सगळं चुकीचं आहे बेटा. आणि तो मुलगा तिथे राहिला तर तुमच्या दोघांची प्रायव्हसी संपून जाईल. जावई असं का करताय? अगदी बरोबर. मला तर सासरचं एकही व्यक्ती आवडतच नाही. आणि हा तर मला अजिबात आवडत नाही. पण आता बघ ना, तो इथे येऊन थांबलेला आहे. काय करू मला काहीच कळत नाहीये. बघ बेटा, असं शांत राहून तुझं काम नाही होणार कुठलं. आपल्या नवऱ्याला सांग, त्याला घरात नको राहू देऊ. जर मी म्हटलं जरी तरी तुझा जावई ऐकणार आहे का? प्रीती, त्याला समजवायचं तुझं काम आहे ना. हे कसं बोलतेस तू? हा ठीक आहे आई, मी बोलून बघते. हो ठीक आहे ठीक आहे. शी. दादा, मुंबईतही खूप गरमी असं ऐकलंय मी, खरं आहे का? अरे नाही रे, उन्हाळ्यामध्येच गरमी होते फक्त. या ना. हम्म. हे घ्या वहिनी, फ्रेश मटन. थँक्यू. हो हो, बस झालं वहिनी. अजून वाढू? हा बस. वहिनी, दादानी तर सांगितलं की तुम्ही बिर्याणी मस्त बनवता. पहिले तर विश्वासच नाही बसला, पण हे जे बनवलंय ना, हे खूपच सुंदर आहे. मला तर खूपच आवडलं. खूपच सुंदर चव आहे वहिनी याची. बिर्याणी बनवण्यात तुझी वहिनी एक्सपर्ट आहे. तुझ्या वहिनीला यात तर कोणी हरवू शकतच नाही. बरोबर आहे दादा. बरोबर आहे ना? तुम्ही पण ना याच्यासमोर माझं कौतुक करणं बंद करा. आधी पोटभर खाऊन घ्या. ठीक आहे वहिनी. अहो, काय बोल. थोड्या वेळासाठी तुमचा मोबाईल थोडा बाजूला ठेवा ना. का? ते असं आहे की मला तुमच्यासोबत काही बोलायचंय. ऐकतो तर आहे ना, बोल काय झालं. अहो, तुमचा भाऊ इथेच राहणार आहे का? हो निश्चित, इथेच राहील म्हटलं होतं ना. पुन्हा पुन्हा तेच काय विचारतेस? मला असं वाटतं की इथे राहण्याच्या ऐवजी बाहेर कुठे PG मध्ये किंवा हॉस्टेलमध्ये राहिलं तर चांगलं होईल आपल्यासाठी. त्याच्या इथे राहण्याने तुला काय प्रॉब्लेम आहे? इथे राहण्याऐवजी जर तो बाहेर राहिला तर आपली प्रायव्हसी सुद्धा चांगली राहील ना. हे बघ, त्यासाठीच त्याला दुसरी खोली दिली आहे मी. यामुळे आपल्या प्रायव्हसीमध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. नाही हो, मला तर असं वाटतं की त्याचं बाहेर राहणंच चांगलं राहील. का बरं? अहो, त्याला भेटायला त्याचे मित्र इकडे आले तर काय चांगलं वाटणार आहे का? त्याच्या मित्रांमधून कोण चांगलं आहे कोण वाईट आहे हे तर आपल्याला कळणार नाहीये ना. ठीक आहे, पाहिलं तर तुझं म्हणणंही बरोबर आहे. माझ्या भावाला त्याचे मित्र जर भेटायला आले तर त्यांना बाहेरच भेट असं मी त्याला सांगून देईन. ठीक आहे? तसं काही नाहीये. मला माहिती नाही. आता ऐक, माझ्याशिवाय त्याचं कोणीच असं आपलं नाहीये. आणि माझ्याकरता तो आजही एक लहान मुलगाच आहे. माझ्या दृष्टीने त्याने इथेच राहून ऑफिसला जावं हेच बरं आहे. जर तो बाहेर राहिला तर तो हॉस्टेलमध्येच खाईल असे होईल, किंवा त्याला हॉटेलमध्ये जाऊन खावं लागेल. त्याने त्याची तब्येत खराब होऊ शकते. ऐक, तू अजून एक गोष्टीचा विचार केलाय का? आपल्या दोघांना तर मूलच नाहीये आणि इतक्या मोठ्या घरात आपण दोघं एकटेच राहतो. जर तोही आपल्यासोबत राहिला तर मदत आपलीच होणार आहे ना. जरा विचार करून बघ ना, त्यालाही आपल्या दोघांशिवाय अजून कोणीच नाहीये. थोडं समजून घे ना, तो आपल्या मुलासारखाच आहे. आपल्या मुलाला तू असं बाहेर पाठवशील का? जशी तुमची इच्छा. ठीक आहे,
नरेश हं? नरेश हो वहिनी. तुझ्यासाठी चहा घेऊन आलीये मी. चल उठ आणि लवकर फ्रेश हो. आज ऑफिसचा पहिला दिवस आहे ना तुझा. लवकर फ्रेश होऊन ऑफिससाठी निघ. ठीक आहे वहिनी. ऐका अहो ऐका ना, हम्म. ऑफिसची वेळ होतीये. अजून किती वेळ असं झोपून राहणार आहे. चला उठा, चहा प्या. उठा ठीक ना. आहे यार. दादा मी हं? ऑफिसला जातोय. अरे हो नरेश, हो तुझं ऑफिस आदर्श नगरलाच आहे ना? थोडी वाट बघ, मी थोड्या वेळात तुला कारनीच ड्रॉप करतो. ठीक आहे? हो ठीक आहे दादा. हं. चल निघूया. हं. प्रीती, हा आले. आम्ही दोघं ऑफिसला चाललोय. हं. दार लावून घे आणि काळजी घे. बरं ठीक आहे. हं. हॅलो, बोल बेटा, स्वयंपाक झाला? नाही ग, आताच ते आपल्या भावासोबत ऑफिसला गेले. मी नंतर खाईल. ठीक आहे ठीक आहे. तू त्याच्याशी बोलली? त्याचा भाऊ तिथे राहील की नाही याबद्दल? हं. आणि त्यांनी काय उत्तर दिलं? मी तर त्यांना म्हटलंय, पण वाटत नाही ते ऐकतील. त्यांचा भाऊ त्यांच्या सोबतच राहावा हेच वाटतं त्यांना. काय बोलतेस तू हे? असं त्यांनी म्हटलं का? असंच बोललेत ते. काय करू काही कळत नाही आई. जर तो मुलगा इथे राहत असेल ना, तर आमच्या दोघांच्या आनंदात विरजणच होईल. तुझं बोलणं एकदम बरोबर आहे. मलाही काही कळत नाहीये काय करू मी. ठीक आहे, तू काय विचार केलास? काही प्लॅन केलाय का? काहीही करून त्या मुलाला इथनं घालवायचंय मला. ठीक आहे, पण त्याच्यासाठी तू काय विचार करून ठेवलाय? अगं तेच, काय करू काहीच कळत नाहीये. कुठला तरी एखादा चांगला प्लॅन बनवून तुझ्या नवऱ्याशी बोलून त्याला बाहेरचा रस्ता दाखव. कळलं का तुला? हो कळलं आई. ठीक आहे. हं. नरेश अ, अ? नरेश हं? नरेश